नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकरण 1 उद्योजक। सर्वप्रथम उद्योजक म्हणजे काय, उद्योजक कुणास म्हणावे किंवा उद्योजक हा कोण असतो त्याचा अर्थ आपण बघूया। आता उद्योजक हे प्रामुख्याने वाणिज्य आणि आर्थिक संकल्पना आहे। देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उद्योजक विकास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। रोजगार निर्मिती, प्रादेशिक समतोल, औद्योगिकरण होण्यासाठी तसेच देशाचा आर्थिक कणा कणखर बनण्यासाठी उद्योजकाची आवश्यकता असते। उद्योजक हा स्वतःसाठी रोजगार निर्मिती तर करतोच, परंतु इतरांसाठीही रोजगार निर्मितीची क्षमता ठेवतो। हेच उद्योजकतेचे महत्त्वाचे ध्येय आहे। उद्योजक म्हणजे किंवा उद्योजक हे स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर विशिष्ट ध्येय समोर ठेवून चिकाटीने, जिद्दीने आणि धाडसाने एक नवीन जबाबदारी स्वीकारून आणि त्यातून फायदेशीर व उपयुक्त अशी निर्मिती करत असतो। तर एकंदरीत आपण चित्र बघितलं की सध्या परिस्थिती आपण बघतोय आपल्या समाजामध्ये की आपल्या आजूबाजूला की आपल्या देशात दिवसेंदिवस रोजगार शोधणाऱ्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे। यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही फार मोठी आहे। बेरोजगारीचा प्रश्न सर्वत्र अवघड होऊन बसलेला आहे। अशा परिस्थितीत बेरोजगारी टाळण्यासाठी स्वयंरोजगाराद्वारे उद्योग निर्मिती हा एक महत्त्वाचा उपाय म्हणून संबोधला जातो किंवा याची अत्यंत काळाची गरज आहे की जास्तीत जास्त स्वयंरोजगाराद्वारे उद्योग निर्मिती झाली पाहिजे, जेणेकरून समाजामधलं जे चित्र आहे, जे बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण जे वाढत चाललेलं आहे ते काही अंशी कमी होण्यास मदत होईल। म्हणूनच उद्योजक याचा विकास होणे, उद्योजक जास्तीत जास्त निर्माण व्हावे यासाठी आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे। उद्योजक आपण म्हणतो की एकंदरीत उद्योजक म्हटलं की आपल्याला एक विशिष्ट मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल अशी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर चित्र येते। जसं उदाहरणार्थ आपण बघतो टाटा, अंबानी ग्रुप, त्यांचे धीरूभाई अंबानी वगैरे हे जे विशिष्ट व्यक्ती होऊन गेले किंवा आहे, अशा व्यक्तींमध्ये ज्या क्वालिटीज होत्या, जे त्यांचे वैशिष्ट्य होते, त्यांची जी चिकाटी होती, त्या आधारावर ते आज या स्तरावर पोहोचलेले आहे। तर उद्योजक म्हणजे काय, तर उद्योजक ही एक व्यक्ती म्हणजे ज्यामधून व्यक्त होते, ज्यामधून नवीन कल्पना निर्माण होते, नवनिर्मिती होते, ती म्हणजे व्यक्ती होय। व्यक्ती ही व्यावसायिक वस्तूंची निर्मिती करणारी असते। व्यावसायिक, व्यापारी, सेवा सुविधा पुरविणारी, अगर करमणूक करणारी, अशा अर्थाने उद्योजक या शब्दाची व्याप्ती होऊ शकते। उद्योजकाला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून एक व्यवस्थापक म्हणून सुद्धा संबोधण्यात येतं की उद्योजक हा एक व्यक्ती आहे। व्यक्ती म्हणजे तो व्यक्त होत असतो, ज्यामधून नवीन कल्पना निर्माण होतात, नवनिर्मिती तो करतो, व्यावसायिक वस्तूंची तो निर्मिती करत असतो, व्यापारी सेवा सुविधा तो पुरवित असतो, करमणूक करत असतो। अशा व्यक्तीला आपण उद्योजक असं म्हटलेलं आहे। मग उद्योजकाला व्यवस्थापक सुद्धा आपण म्हणता येतं किंवा त्याला संबोधलं जातं। तर त्याचबरोबर त्याला संघटक, भांडवलदार, जोखीम पत्करणारा, नवीन शोध लावणारा, नवनिर्मिती करणारा म्हणजे उद्योजक होय।
साधारण काय सांगितले की उद्योजक हा काय आहे, त्याला संघटन, भांडवलदार, जोखीम पत्करणारा व नवीन शोध घेणारा, नवनिर्मिती करणारा म्हणजे उद्योजक होय. तर या शब्दाला उद्योजक अनेक पैलू सुद्धा आहेत की उद्योजक ही केवळ सर्व संभाव्य व्यक्ती नसून ती स्वतः बरोबर अनेक जनतेच्या गरजा भागविण्याची जबाबदारी स्वतःवर घेत असते. प्रत्येक उद्योजक हा समाजातील असणाऱ्या गरजा नवनवीन शोध लावून भागवत असतो. त्याच्या स्वतःच्या उपजीविकेबरोबर रोजगार मिळवून देण्याचं सुद्धा कार्य तो करत असतो. दुसऱ्यांसाठी उपयोगितेतून तो स्वतःसाठी सुद्धा नफा मिळवत असतो. नफा मिळवण्यासाठी कोणत्याही उद्योजकाला मोठ्या प्रमाणात कष्ट, साहस, धाडस करावे लागते व मोठ्या प्रमाणात धोकाही पत्करावा किंवा स्वीकारावा लागतो. उद्योजक हा सतत कार्यशील, कार्यमग्न असतो. भविष्याचा वेध घेत असताना त्याला वस्तू, सेवा, उत्पादनात सतत बदल करावे लागतात. आधुनिकतेबरोबर, काळाबरोबर समाज, ग्राहकांच्या आवडीनिवडी सुद्धा त्याला प्राधान्य देऊन त्यांचे समाधान करण्याची जबाबदारी उद्योजकावर असते. सर्वसाधारणपणे उद्योजक हा एक व्यवसाय चालवणारा घटक, संघटक, रोजगार उपलब्ध करणारा, उत्पादन करणारा, श्रम, पैसा, वेळ, साधन संपत्ती यांचा पर्याप्त वापर करणारा, जोखीम स्वीकारून राष्ट्रविकासासाठी प्रेरक म्हणून किंवा एखाद्या कार्याचे संघटन, दिग्दर्शन करणारा, या दृष्टिकोनाने उद्योजक या व्यक्तीकडे बघितले जाते. तर एकंदरीत उद्योजक म्हणजे आपल्याला समजलं की उद्योजक म्हणजे एक अशी व्यक्ती की ज्याच्या डोक्यामध्ये नवनवीन कल्पना येणाऱ्या असतात, तो नवनिर्मिती करत असतो, संधीचा शोध घेत असतो, आपल्या समाजामधील ज्या गरजा आहेत त्या ओळखून त्या भागवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या गरजा भागवित असताना स्वतःसाठी सुद्धा नफा मिळवत असतो व नफा मिळवण्यासाठी त्याला फार धाडस, कष्ट करावे लागत असतात आणि आधुनिकतेबरोबर समाज किंवा ग्राहकांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देऊन त्यांचे समाधान करण्याची जबाबदारी सुद्धा या उद्योजक या व्यक्तीवर असते. तर उद्योजक त्यांच्या विविध लेखकांनी व्याख्या केलेल्या आहे. त्यामध्ये आहे पहिले कॅटिलॉन यांच्या मते उत्पादनाची साधने विशिष्ट किमतीला घेऊन वस्तू उत्पादित करणाऱ्या व अनिश्चित किमतीला विकणाऱ्या व्यक्तीस उद्योजक म्हणावे. काय सांगितले कॅटिलॉन यांनी की उत्पादन साधने विशिष्ट किमतीला घेऊन वस्तू उत्पादित करणाऱ्या त्या एखाद्या व्यक्तीने त्याच्या डोक्यामध्ये जे नवनिर्मितीची क्षमता आहे, नवनिर्मितीचा ध्यास आहे, त्या दृष्टिकोनाने उत्पादन करण्यासाठी लागणारी जी काही साधन सामुग्री आहे ती एकत्रित करून विशिष्ट किमतीला घेऊन त्याचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करून आणि ती अनिश्चित किमतीला विकणाऱ्या व्यक्तीस उद्योजक म्हणावे. कमी किमतीमध्ये कच्चा माल घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून विशिष्ट किमतीला ती वस्तू बाजारपेठेमध्ये विकणे, अशी वस्तू विकणाऱ्या व्यक्तीस उद्योजक असं म्हटलेलं आहे कॅटिलॉन यांच्या मते. तर प्राध्यापक फ्रँक एच. नाईट यांच्या मते जी व्यक्ती जोखीम आणि अनिश्चिततेचा परिस्थितीत निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. काय सांगितले प्राध्यापक फ्रँक नाईट यांनी की जी व्यक्ती जोखीम आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीत
निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. तर या व्याख्येत सुद्धा प्राध्यापक नाईट यांनी सांगितलेले आहे की व्यक्तीच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख त्यांनी यामध्ये केलेला आहे की निर्णय घेते. तर सर्वसाधारण व्यक्ती ही कुठलीही जोखीम स्वीकारण्याचं टाळते. तर साधारण कोणताही माणूस काही नवीन करायच्या वेळेस सर्वप्रथम त्याच्या मनामध्ये जी येणारे भीती आहे किंवा बिझनेस चालेल नाही चालेल, जोखीम स्वीकारायची का नाही स्वीकारायची, तर बहुतांश लोक जोखीम स्वीकारणे हे टाळत असतात. परंतु यशस्वी उद्योजक तोच असतो की जो नेहमी जोखीम स्वीकारतो, जोखीम स्वीकारून त्यातून यश हे संपादन करत असतो. त्याचबरोबर त्याच्यात असलेली जी निर्णय क्षमता आहे त्याला इतरांपेक्षा वेगळे दर्शवते. व्यवसायाला सातत्याने अनिश्चिततेच्या परिस्थितीतून जावे लागत असते. अशा वेळी योग्य निर्णय घेऊन व्यवसायाला स्थिर ठेवण्याची उद्योजकाची कसोटी असते. तेव्हा कुठल्याही जोखमीवर यशस्वीपणे मात करणारा व अचूक निर्णय घेऊन उद्योगाला नवीन दिशा देणारा चांगला उद्योजक ठरू शकतो. हे प्राध्यापक नाईट यांनी त्यांच्या या व्याख्येवरून आपल्याला सांगितलं आहे की जी व्यक्ती जोखीम आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीत निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. पुढची व्याख्या आहे जेबीसे यांच्या मते की उत्पादन साधनांचे एकत्रीकरण करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. त्या उत्पादन साधनांचे एकत्रीकरण करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. वस्तूची किंमत ठरविताना उद्योजक भांडवलाचा मोबदला, कामगारांना वेतन, जमिनीला खंड व स्वतःला नफा या बाबींसाठी कार्यरत असतो. जेबीसे यांनी सांगितलं आहे की उत्पादन साधनांचं एकत्रीकरण करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. वस्तूची किंमत ठरविताना उद्योजक भांडवलाचा मोबदला, कामगारांना वेतन, जमिनीला खंड व स्वतःला नफा या बाबींसाठी कार्यरत असतो. जेव्हा एखादा व्यक्ती नवीन काही उद्योग करायचं बघतो किंवा एखादा व्यक्ती नवीन काहीतरी व्यापार म्हणा व्यवसाय करायचं ठरवतो, उत्पादन साधनांचं जो व्यक्ती एकत्र करतो, मग जेव्हाही एखादा व्यवसाय करत असताना त्याच्यातून वस्तूची किंमत ठरवित असताना आपण केलेला त्या वस्तूवर खर्च, कच्च्या मालापासून तर बाजारपेठेपर्यंत ती वस्तू आणण्यापर्यंत जो काही खर्च लागलेला आहे तो खर्च वजा करून त्यातून काही आपल्याला नफा मिळतो का या दृष्टीने त्या वस्तूची किंमत ही ठरवली जाते. म्हणून अशा व्यक्तीला आपण उद्योजक असं म्हटलेलं आहे की जो वस्तूची किंमत ठरविताना भांडवलाचा मोबदला, कामगारांचं वेतन, जमिनीला जो लागणारा खंड आहे व स्वतःला नफा मिळेल या बाबींसाठी कार्यरत असतो. कोणताही व्यक्ती, कोणताही व्यवसाय हा नफा मिळविण्याच्या दृष्टीनेच केला जातो. तर उद्योजक सुद्धा नफा देण्याच्या दृष्टीने, स्वतःला काहीतरी नफा मिळेल या दृष्टीने उद्योजक बनतो. तर वस्तूची किंमत ठरविताना उद्योजक या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला काही नफा मिळेल यासाठी पण तो कार्यरत असतो. उत्पादन साधनांचे एकत्रीकरण करून त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करणे आणि त्या वस्तूची किंमत ठरविताना जे काही खर्च झालेले आहे ते वजा करून किंवा ते त्यातून मायनस करून आपल्याला काय नफा मिळतो हे यासाठी सुद्धा तो कार्यरत असतो. त्यानंतर आहे शुम्पीटर. तर शुम्पीटर यांच्या मते त्यांनी सांगितलेले आहे की नाविन्याचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीस उद्योजक म्हटले आहे. तर नाविन्याचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीस उद्योजक, जो नवनवीन कल्पना स्वीकारत असतो, त्याच्या डोक्यामध्ये जे काही नवीन कल्पना येत असतात त्या कल्पना शक्तीच्या जोरावर तो त्या कार्यामध्ये उतरत असतो आणि त्या दृष्टीने आपल्या
व्यवसायाची उद्योगाची वाटचाल करत असतो अशा व्यक्तीस उद्योजक म्हटलेले आहे. नाविन्याचा स्वीकार करणारी, नवनवीन ज्या काही कल्पना आहे त्याचा स्वीकार करणारी व्यक्ती म्हणजेच उद्योजक म्हटलं आहे. त्यानंतर आहे उद्योजकांची वैशिष्ट्य. त्या उद्योजकाची वैशिष्ट्य त्यामध्ये आहे पहिलं कार्यप्रेरकता. त्या उद्योजकाची बहुधा विविध वैशिष्ट्ये आहे. त्या वैशिष्ट्यांच्या आधारावर किंवा त्याचे गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर तो चांगल्या प्रकारचा उद्योजक बनू शकतो. तर उद्योजकाची वैशिष्ट्यांमध्ये पहिला मुद्दा आहे आपला किंवा घटक आहे कार्यप्रेरकता. कार्यप्रेरकता म्हणजे सतत आपण कार्यामध्ये मग्न राहणे, सतर्क राहणे म्हणजे कार्यप्रेरकता होय. तर सतत आपण कार्यात मग्न, सतर्क राहणे, आपले अनुकरण आस्थापनाचे इतर अधिकारी सुद्धा सेवक व कर्मचारी करत असतात, नोकर चाकर करत असतात, त्यांनाही कार्यप्रेरणा मिळेल या दृष्टीने आपली उद्योजकाची जी कार्यप्रेरकता आहे ती असली पाहिजे. सतत कार्यदक्ष राहिलं पाहिजे, त्याने सतर्क राहिलं पाहिजे. हे कार्यप्रेरकतेचं एक प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला तिथं सांगता येतं की उद्योजक म्हटलं तर उद्योजक करत असताना त्याच्या व्यवसायामध्ये जे विविध नोकर आहे, अधिकारी वर्ग आहे, सेवक आहे, कर्मचारी आहे, तर यांच्यावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. जर उद्योजक कार्यप्रेरक असेल, सतर्क असेल, आपल्या सतत कार्यामध्ये मग्न असेल तर समोरच्या व्यक्तीला त्याच्याकडून काहीतरी कार्यप्रेरणा मिळू शकते की हा व्यक्ती जर अशा पद्धतीने कार्य करत असेल तर समोरच्या व्यक्तीला एक प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य त्याच्यामध्ये निर्माण होतं. त्यामुळे उद्योजकाचं एक प्रमुख घटक म्हणजे त्याच्याकडे गुणवैशिष्ट्य असलं पाहिजे की तो कार्यप्रेरक असला पाहिजे. त्यानंतर आहे जिद्दी वृत्ती. जिद्द हा उद्योजकाचा भक्कम पाया आहे किंवा तो असला पाहिजे. चिकाटी त्याच्यामध्ये असली पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे, हा निर्णय मी घेतलेला आहे आणि तो मी पूर्ण करणारच. त्यासाठी कितीही खडतर प्रवास असला तरीही, कितीही व्यावसायिक अडथळे आले किंवा अडचणी आल्या तरी जिद्दीने मी त्या सामोरे जाईल अशी वृत्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. कारण की उद्योग म्हटलं तर त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे निर्माण होणार आहे. त्या अडचणींवर मात करून मी समोर जाईल ही एक जिद्द त्याच्यामध्ये असली पाहिजे. जिद्द वृत्ती ही मानसिकतेची पूर्ण तयारी करण्याची एक पहिली पायरी आहे. आपली मानसिक तयारी पाहिजे की आपल्यामध्ये अडचणींचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे आणि त्यातून मी मार्ग काढणार आहे. अशी जिद्द असेल तोच खरा उद्योजक असू शकतो. त्यानंतर आहे निर्णय क्षमता. निर्णय क्षमता हे वैशिष्ट्य प्रत्येक व्यक्तीमध्ये असायलाच पाहिजे की कोणत्या क्षणी कोणता निर्णय त्याने घेतला पाहिजे हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे. त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. पण उद्योजकामध्ये सुद्धा निर्णय क्षमता घेणं हे फार एक महत्त्वाचं मानलं जातं की मनावर योग्य ताबा ठेवून येणाऱ्या संकटास सामोरे जाण्याची, प्रसंगावधान अनुसरून वर्तन वागणूक बदलणे यास निर्णय क्षमता असं म्हणतात. की परिस्थिती काय आहे, प्रसंगावधान काय आहे, त्या दृष्टीने आपल्याला आपला निर्णय हा बदलावा लागतो. त्यास निर्णय क्षमता असं म्हणले. कोणत्या वेळी कोणत्या प्रसंगात योग्य निर्णय घेणे हे एक यशस्वी उद्योजकाचे लक्षण असते. असे अनेक निर्णय सामाजिक, राजकीय, शासकीय, आंतरराष्ट्रीय परिवर्तनामुळेही घ्यावे लागतात. यास लवचिक उद्योजक असं सुद्धा म्हटलं जातं की परिस्थितीनुसार त्याने ते निर्णय घेतले पाहिजे. जी परिस्थिती व्यवसायामध्ये उद्भवेल त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपल्याला निर्णय घेता आले पाहिजे.
त्यानंतर आहे संधी शोधकता. संधी शोधकता, तर संधीचा शोध घेणारा व्यक्ती म्हणजे उद्योजक. संधीचा शोध घेणारा व्यक्ती म्हणजेच उद्योजक. उद्योजकाच्या अंगी किंवा उद्योजकाच्या वैशिष्ट्यांमध्ये ह्याला फार महत्त्व आहे की संधीचा शोध त्याने घेतला पाहिजे. सतत नवनिर्मितीचा शोध त्याने घेतला पाहिजे. कल्पनांना सहज स्वरूप प्राप्त करून देणे यास संधी शोधकता असं म्हणता येईल. की नवनवीन ज्या काही कल्पना आहेत त्या सत्यात उतरणं, बाजारपेठेमध्ये, समाजामध्ये, आधुनिक काळामध्ये काय संधी आपल्याला उपलब्ध आहे, त्या संधीचा आपल्याला फायदा कसा घेता येईल हे उद्योजकाने जागरूक असणं गरजेचं आहे. हाती आलेली आणि डोळ्यासमोर दिसणाऱ्या विशिष्ट संधीस वास्तववादी स्वरूप देणे म्हणजेच संधी शोधकता होय. आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या हाती आलेल्या ज्या काही संधी आहे त्या वाया न घालवता त्याचा आपल्या वास्तव्यामध्ये कसा त्याचा वापर करून घेता येईल यालाच संधी शोधकता असं म्हटलेलं आहे. आणि तो वैशिष्ट्य, ते गुण उद्योजकाच्या अंगी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे संघटन कौशल्य. उद्योजक म्हटलं की त्यामध्ये संघटन कौशल्य हा वैशिष्ट्य असलंच पाहिजे. की सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. मानवी व अमानवी घटकांना उत्पादन कार्यात व कार्यास एकत्र करून उत्पादन करणे यास आपल्याला संघटन कौशल्य असं म्हणता येईल. की मानवी व अमानवी घटकांना एकत्रीकरण करून आपल्याला उत्पादन करायचं असतं. या उत्पादन करत असताना या सर्वांना एकत्रीकरण करण्याच्या कार्याला संघटन कौशल्य असं म्हणतात. आणि हे उद्योजकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं की सर्वांना उत्पादन करण्यासाठी लागणारी जी काही साधन सामग्री आहे, मग ती मानवी असो किंवा अमानवी असो, यांना एकत्रीकरण करून चांगल्या प्रकारचं संघटन कौशल्य आपल्याला तिथं प्रस्थापित निर्माण करावं लागतं. त्यानंतर आहे मानवी वृत्ती. तर मानवी वृत्ती याचा अर्थ धोका पत्करणे, नव्याचा शोध घेणे. उद्योजक स्वतः उद्योग व्यवस्थेला वातावरणात धाडसाने झोकून देत असतो. मानवी वृत्ती की मला काहीतरी करायचं आहे, मग मला काहीतरी करायचं आहे, मग त्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहे, धोके आहे, ते सर्व पत्करून आपल्याला त्यामधून पुढं जायचं आहे. त्या येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे आणि त्या अनुभवावर काही वेगळ्याच निर्मितीची कल्पना निर्माण करायची. यास उद्योजकाची मानवी वृत्ती असं म्हटलेलं आहे. की प्रत्येक मनुष्याची मनाची एक मानवी वृत्ती असते की व्यवसायामध्ये येणारे जे काही धोके आहे, नव्याचा शोध घ्यायचा आहे, मग स्वतःवर उद्योग व्यवस्थेच्या वातावरणात झोकून द्यायचं आहे की मला उद्योजक बनायचं आहे. उद्योजकाच्या वातावरणात आपल्याला सर्वस्व वाहून घ्यायचं आहे आणि त्या अनुभवावर आपल्याला ज्या काही अडचणी येणार आहे, जे काही विचार येणार आहे, जे आपण धोके स्वीकारणार आहोत, जोखीम पत्करणार आहोत, त्या आधारावरून त्याच्यातून काहीतरी नवीन करण्याची जी क्षमता आहे, जी कल्पना आहे, त्यालाच मानवी वृत्ती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे परिवर्तनशीलता. परिवर्तनशीलता म्हणजे उद्योजक हा काहीतरी नवीन निर्मितीच्या सतत मागे लागत असतो. की काहीतरी मला नवीन करायचं आहे, या दृष्टिकोनानेच तो या क्षेत्रामध्ये या उद्योजक बनण्याच्या हेतूने आलेला असतो. की नवीन निर्मितीचा त्याचा सतत ध्यास असतो. शून्यातून विश्व निर्मितीची त्याची तयारी असते. परिवर्तनशीलतेची त्याची संकल्पना कधीही थांबत नाही. की मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी समाजाला द्यायचं आहे, मला शून्यातून काहीतरी नवनिर्मिती करायची आहे, माझ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना शक्तीच्या जोरावर मला काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे,
जुन्यातून काहीतरी नवीन निर्मिती करायची आहे, तर त्यालाच परिवर्तनशीलता असं म्हटलेलं आहे. आणि उद्योजकाच्या वैशिष्ट्यांमध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे की त्याने सतत परिवर्तनशीलता असलं पाहिजे, की नवनवीन काय करता येईल आपल्याला. ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या जुन्या गोष्टीतून आपल्याला काहीतरी नवीन काय साध्य करता येईल या दृष्टीने तो परिवर्तनशील असला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेलं आहे प्रकरण 1 मध्ये की उद्योजक कुणास म्हणायला पाहिजे किंवा उद्योजक कोण असतो, उद्योजक व्यक्ती कशाला म्हणायला पाहिजे. उद्योजकाच्या विविध व्याख्या आपण आज बघितलेल्या आहे की कशा पद्धतीने उद्योजकाच्या विविध शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहे आणि उद्योजकाची वैशिष्ट्य, उद्योजकामध्ये कोणकोणते वैशिष्ट्य असले पाहिजे. धन्यवाद.